4 पैलवान 2 आखाडे पण गदा फक्त एकच। महाराष्ट्र केसरीच्या फायनलचा थरार आता शिगेला पोहोचलाय। मातीच्या आखाड्यात अनुभवी सिकंदर शेख आणि ताकदवान बाहुबली महेंद्र गायकवाड, तर गादीच्या आखाड्यात आक्रमक जय पाटील आणि तांत्रिक खेळासाठी ओळखला जाणारा हर्षवर्धन सदगीर आमने सामने येणार आहे। पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरीत रंगलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे। गादी आणि माती या दोन्ही विभागातून अंतिम 4 मल्ल निश्चित झाले आहेत। आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या अंतिम लढतीकडे लागले आहे। मातीच्या आखाड्यात एका बाजूला आहे हिंगोलीचा सिकंदर शेख। अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी सामन्यात फिरवण्याची क्षमता आणि मोठ्या सामन्यांमध्ये शांतपणे खेळ करत योग्य वेळी डाव साधण्याची त्याची शैली ही त्याची खासियत मानली जाते। तर दुसऱ्या बाजूला आहे सोलापूरचा बाहुबली महेंद्र गायकवाड। दमदार शरीरयष्टी, प्रचंड ताकद आणि सुरुवातीपासून प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण करण्याची त्याची शैली यामुळे तो माती विभागातील सर्वात धोकादायक मल्लांपैकी एक मानला जातो। त्यामुळे मातीच्या आखाड्यात ताकद आणि अनुभव यांची मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे। गादीच्या आखाड्यात सोलापूरचा जय पाटील हा वेगवान आणि आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो। अचानक हल्ला करून प्रतिस्पर्ध्याला अडचणीत टाकण्याची त्याची क्षमता ही त्याची मोठी ताकद आहे। तर दुसऱ्या बाजूला नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हा तांत्रिक आणि संयमी कुस्ती खेळणारा मल्ल मानला जातो। शांतपणे सामना वाचत योग्य वेळी गुण मिळवण्याची त्याची रणनीती गादीवर अधिक प्रभावी ठरते। त्यामुळे गादी विभागात वेग आणि तंत्र याची रोमांचक टक्कर पाहायला मिळणार आहे। म्हणजेच एका बाजूला ताकद, दुसऱ्या बाजूला तंत्र, एका बाजूला वेग तर दुसऱ्या बाजूला अनुभव। त्यामुळे महाराष्ट्र केसरी 2026च्या फायनलमध्ये रंगणाऱ्या या दोन्ही लढती अत्यंत रोमांचक ठरणार आहेत। आता या 4ही मल्लांपैकी किंवा या 4ही पैलवानांपैकी एकच पैलवान महाराष्ट्र केसरीची मानाची गदा उचलणार आहे। तुमच्या मते कोण ठरणार महाराष्ट्र केसरी 2026? सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड, जय पाटील की हर्षवर्धन सदगीर? तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मोठ्या स्पोर्ट्स अपडेटसाठी युथ मीडिया मराठीला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।